नमस्कार बालमित्र हो, आज आपण बेंदूर सण म्हणजेच की बैलपोळा यावरती 30 ओळींचा सुंदर असा निबंध पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बेंदूर सण हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पारंपरिक सण आहे. हा सण मुख्यतः शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र मानला जातो. शेती कामात बैलांचे मोठे योगदान असते. त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी बेंदूर सण साजरा केला जातो. हा सण श्रावण महिन्यात येतो. या दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते. त्यांना अंघोळ घालून स्वच्छ केले जाते. बैलांना सुंदर रंगीत कापडांनी सजवले जाते. त्यांच्या शिंगांना रंग लावले जातात. बैलांच्या गळ्यात घंटा व फुलांचे हार घातले जातात. काही ठिकाणी बैलांची मिरवणूक काढली जाते. गावात ढोल ताशांच्या गजरात सण साजरा होतो. लोक पारंपरिक पोशाख घालतात. मुलांना या सणाची खूप मजा वाटते. या दिवशी बैलांची पूजा केली जाते. त्यांना गोड पदार्थ खायला दिले जातात. शेतकरी बैलांसमोर नतमस्तक होतो. त्यांच्या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हा सण आपल्याला प्राण्यांवर प्रेम करायला शिकवतो. बेंदूर सणामुळे ग्रामीण संस्कृती जिवंत राहते. हा सण एकोप्याचा आणि आनंदाचं प्रतीक आहे. शेतकरी आणि बैल यांचे नाते अधिक दृढ होते. आपल्या परंपरा जपण्याचा संदेश या सणातून मिळतो. म्हणून बेंदूर सण सर्वांसाठी विशेष महत्त्वाचा आहे. या सणामुळे शेतकऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण होतो. आजही अनेक गावांमध्ये हा सण उत्साहात साजरा होतो. शहरी भागातील लोकांनीही या सणाचे महत्त्व समजून घ्यावे. प्रकृती, प्राणी आणि माणूस यांचे नाते या सणातून दिसते. आपणही हा सण आनंदाने साजरा केला पाहिजे. धन्यवाद मित्र हो. असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.